तुमच्या कुटुंबात जमिनीच्या वाटणीवरून कधी वाद झाले आहेत का? आणि जर तुम्ही आदिवासी समाजातील असाल तर तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यासाठी वारसा हक्काचे नियम वेगळे असू शकतात. तुम्हाला वाटतं की हिंदू वारसा कायदा सगळ्यांनाच लागू होतो? थांबा, सर्वोच्च न्यायालयाचा एक नवीन निर्णय हे सगळं चित्र बदलू शकतो. या भागात आपण पाहणार आहोत आदिवासी समाजाला हिंदू वारसा कायदा का लागू होत नाही, तुमच्या वारसा हक्कांवर रूढी आणि प्रथांचा काय परिणाम होतो, आणि सर्वोच्च न्यायालयाने हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय नक्की का बदलला. हा खुलासा तुमच्या मालमत्तेचं भवितव्य ठरवू शकतो. आणि हो, अशीच कायदेशीर आणि महसुली माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात आम्ही तुमच्या हक्कांसाठी एक महत्त्वाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. नमस्कार, महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची सुरुवात एका गोष्टीने करते. पालघर जिल्ह्यातल्या एका दुर्गम पाड्यात राहणाऱ्या शालिनीताईंची ही गोष्ट. वडिलांच्या मृत्यूनंतर चुलत्यांनी जमिनीवर हक्क सांगितला आणि शालिनीताईंना सांगितलं की आपल्या समाजात बायकांना वारसा मिळत नाही, हिंदू कायदा आपल्याला लागू नाही. बिचाऱ्या ताई हताश झाल्या होत्या, पण योगायोगाने त्यांना आपला महसूलशाही चॅनल सापडला. त्यांनी आमचा आदिवासी हक्कांबद्दलचा जुना व्हिडिओ पाहिला, माहिती घेतली आणि त्यांना कळालं की कायद्याची लढाई कशी लढायची. महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, आदिवासी समाजाचे वारसा हक्क आणि सर्वोच्च न्यायालयाचा एक मोठा निकाल. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्याची सुरुवात कुठून झाली? नमस्कार. माझ्या अनुभवातून सांगतो, हा विषय अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करणारा आहे. प्रकरण आहे दिवाणी अपील क्रमांक 4980/2017 नवांग विरुद्ध बहादूर. यात मूळ मुद्दा हा होता की अनुसूचित जमातीतील म्हणजेच शेड्यूल्ड ट्राइब्स लोकांना हिंदू वारसा कायदा 1956 लागू होतो की नाही. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने निकाल दिला होता की आदिवासी महिलांनाही हिंदू कायद्यानुसार वारसा हक्क मिळेल. अच्छा. पण सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय बदलला. वा, म्हणजे सुरुवातच एका मोठ्या कलाटणीने झाली आहे. यावर आपल्या मागच्या व्हिडिओवर एक कमेंट आली होती. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून सुरेश वाघमारे विचारतात की साहेब, आम्ही आदिवासी आहोत, पण आम्ही हिंदू धर्माचं पालन करतो, मग आम्हाला हिंदू वारसा कायदा का लागू होत नाही? सुरेश भाऊ, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो. गंमत बघा, याचं उत्तर हिंदू वारसा कायदा 1956च्या कलम 2(2) मध्येच दडले आहे. कायद्यातच? हो, त्यात स्पष्ट लिहिलं आहे की हा कायदा संविधानाच्या कलम 366(25) अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही अनुसूचित जमातीच्या सदस्यांना लागू होणार नाही. अच्छा. याला एकच अपवाद आहे, तो म्हणजे जोपर्यंत केंद्र सरकार तशी अधिकृत अधिसूचना काढत नाही तोपर्यंत हा कायदा लागू होत नाही. म्हणजे जरी प्रथा परंपरा हिंदू धर्माप्रमाणे पाळल्या जात असल्या तरीही कायद्याच्या दृष्टीने तुमची ओळख अनुसूचित जमात म्हणून असेल तर हा कायदा थेट लागू होत नाही. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे वारसा हक्काबाबत कोणताही गोंधळ होणार नाही. तुमच्या मनातही असा प्रश्न कधी आलाय का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इथे एक मोठा गैरसमज आहे की भारतात सगळ्या नागरिकांना वारसा हक्कासाठी एकच कायदा आहे. हे खरं आहे का? अजिबात नाही. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. खरंच? खरं सांगायचं तर भारतात वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे म्हणजे पर्सनल लॉज आहेत, आणि त्याही पलीकडे जाऊन आदिवासी समाजासाठी त्यांच्या रूढी आणि प्रथा म्हणजे कस्टमरी लॉज यांना कायद्याने मान्यता दिली आहे. आपलं संविधानच या विविधतेला जपते. त्यामुळे एक देश एक वारसा कायदा सध्या तरी अस्तित्वात नाही. भारी माहिती दिलीत. म्हणजे कायद्यानेच आपल्या परंपरांना मान दिलाय. तुम्ही आता संविधानाचा उल्लेख केलात. संविधानात आदिवासी समाजासाठी अशी वेगळी तरतूद का केली आहे? उत्तम प्रश्न. आपल्या घटनाकारांनी कलम 342 नुसार राष्ट्रपतींना काही जमातींना अनुसूचित जमाती म्हणून अधिसूचित करण्याचा अधिकार दिला. याचा मुख्य उद्देश त्या समाजाची वेगळी सामाजिक रचना, त्यांची संस्कृती आणि परंपरा जतन करणे. अच्छा. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणताना त्यांची ओळख पुसली जाऊ नये, हा त्यामागचा एक उदात्त हेतू आहे. एक क्विक फॅक्ट सांगतो. हो, सांगा ना. राष्ट्रपतींनी संविधान अनुसूचित जमाती
आदेश 1950 जारी करून पहिल्यांदा या जमातींची यादी निश्चित केली होती. तेव्हापासून या यादीत वेळोवेळी बदल झाले आहेत. ओके, आपले हक्क समजून घेण्यासाठी आपल्या समाजाचा इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे. बरं. मग जर हिंदू वारसा कायदा लागू होत नाही तर आदिवासी समाजात मालमत्तेचं वाटप नक्की कोणत्या नियमानुसार होते? माझ्या अनुभवातून सांगतो, इथे त्या समाजाच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी आणि प्रथा कामाला येतात. म्हणजे प्रत्येक जमातीचे नियम वेगळे? अगदी. प्रत्येक जमातीचे नियम वेगवेगळे असू शकतात. काही ठिकाणी मुलामुलींना समान हक्क असतो, तर काही ठिकाणी फक्त मुलांना. काही ठिकाणी मालमत्ता कुटुंबातच राहते. हे सर्व त्या समाजाच्या प्रथेवर अवलंबून असतं. आणि न्यायालय हे मानतं? हो, न्यायालय सुद्धा या रूढी प्रथांना पुरावा म्हणून ग्राह्य धरतं. म्हणजे गाव करी ते राव न करी ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते. तुमच्या गावात किंवा समाजात वारसा हक्काबाबत कोणती विशेष प्रथा आहे का? कमेंटमध्ये तुमच्या गावाच्या नावासह लिहा. अशीच आपल्या मातीतली कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समजा एखाद्या आदिवासी व्यक्तीला त्यांच्या मालमत्तेच्या हक्कांविषयी नक्की काय नियम आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं? तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगू शकाल का? नक्कीच. स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात सोपं आहे. स्टेप 1, जमात ओळखा. सर्वात आधी तुमची जमात सरकार दप्तरी अनुसूचित जमातीच्या यादीत आहे का हे तपासा. ठीक आहे. स्टेप 2, रूढी प्रथा जाणून घ्या. तुमच्या समाजात मालमत्ता वाटपाच्या पारंपरिक रूढी काय आहेत हे गावातील वडीलधाऱ्या, जाणकार व्यक्तींकडून किंवा पंचायतीकडून लेखी स्वरूपात समजावून घ्या. हे महत्वाचं आहे. स्टेप 3, पुरावे गोळा करा. तुमच्या रूढी प्रथा सिद्ध करणारे काही जुने वाटणीपत्र, पंचायतीचे ठराव किंवा इतर कागदपत्रे असतील तर ते गोळा करा. ओके. स्टेप 4, शासकीय दफ्तरात नोंद तपासा. तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात तुमच्या जमातीच्या रूढींबद्दल काही विशेष नोंद किंवा नियम आहेत का याची माहिती घ्या. आणि शेवटचं स्टेप 5, सल्ला घ्या. गरज पडल्यास आदिवासी कायद्यांची जाण असलेल्या तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घ्या, जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. अगदी सोप्या आणि स्पष्ट पायऱ्या आहेत. अजून एक गैरसमज असा आहे की रूढी प्रथा म्हणजे नेहमी महिलांवर अन्याय. याबद्दल काय सांगाल? हा एक नाजूक मुद्दा आहे. हो, हे खरं आहे की काही रूढी प्रथा काळाच्या ओघात स्त्रियांसाठी अन्यायकारक ठरू शकतात. हिमाचल प्रदेशच्या प्रकरणातही उच्च न्यायालयाने हाच विचार केला होता. बरोबर. पण सर्वोच्च न्यायालयाचा मुद्दा वेगळा होता. त्यांचा भर कोणता कायदा लागू होईल यावर होता, ना की ती प्रथा चांगली की वाईट यावर. अच्छा, म्हणजे कायद्याचा मुद्दा पहिला. हो, जर एखादी प्रथा संविधानाच्या विरोधात असेल तर तिला न्यायालयात आव्हान देता येतं. पण आधी लागू कोणता कायदा होतो हे ठरवावं लागतं. त्यामुळे प्रत्येक रूढी अन्यायकारक असतेच असं नाही. कायदा आणि भावना यांची गल्लत होऊ देऊ नका. दोन्ही बाजू समजून घ्या. या माहितीचा प्रत्यक्ष कोणाला फायदा झाल्याचं उदाहरण आहे का? हो, नक्कीच. एक किस्सा सांगतो. सांगा. गडचिरोली भागातील एका कुटुंबात असाच वाद झाला होता. भाऊ बहिणीला वाटा द्यायला तयार नव्हता. प्रकरण कोर्टात गेलं. भावानं हिंदू वारसा कायद्याचा आधार घेतला, पण बहिणीच्या वकिलाने महसूलशाहीसारखीच माहिती वापरून कोर्टात सिद्ध केलं की त्यांना हिंदू कायदा लागूच होत नाही. अरे वा. आणि त्यांच्या समाजातल्या रूढीनुसार बहिणीलाही विशिष्ट परिस्थितीत हक्क मिळतो. मग काय झालं? कोर्टानं त्यांच्या समाजाची प्रथा ग्राह्य धरली आणि बहिणीच्या बाजूने निकाल दिला. योग्य माहितीमुळे तिचा हक्क तिला मिळाला. वा, म्हणजे योग्य माहिती हीच खरी ताकद आहे. तर आजच्या चर्चेतून आपण काय शिकलो? मुख्य मुद्दा 1, हिंदू वारसा कायदा 1956 हा अनुसूचित जमातींना थेट लागू होत नाही. मुख्य मुद्दा 2, आदिवासी समाजातील वारसा हक्क हे मुख्यत्वे त्यांच्या सामाजिक रूढी आणि प्रथांनुसार ठरतात. आणि मुख्य मुद्दा 3, सर्वोच्च न्यायालयाने हेच तत्व उचलून धरलं आहे आणि आपल्या परंपरांना कायद्याच्या चौकटीत महत्त्व दिलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणतं, पण खरी ताकद तुमच्या जागरूकतेत आहे. आपले हक्क आणि आपल्या समाजाच्या परंपरा या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या तर कोणताही अन्याय तुमच्यावर होऊ शकत नाही. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. आता सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
अधिक माहितीसाठी आणि थेट संपर्कात राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. तुमची एक क्लिक कोणाच्या तरी आयुष्यभराच्या मालमत्तेचा हक्क वाचवू शकते. आपणही कुणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.